नमस्कार, सोनल किचन आणि रेसिपीजमध्ये आज आपण करणार आहोत छोले भटुरे. तर त्यासाठी मी ते रात्रभर भिजवलेले छोले घेतलेत. त्यामध्ये पाणी आणि थोडं मीठ टाकून कुकरला एक 5 ते 6 शिट्ट्या आपण करून घ्यायच्या. कारण छोले शिजायला थोडा जास्त वेळ लागतो, म्हणून एक 5 ते 6 शिट्ट्या आपण करून घेऊया. तोपर्यंत इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटण करणार आहे. तर त्यासाठी मी इथे एक मोठा टोमॅटो, त्यानंतर थोडे खोबऱ्याचे तुकडे, त्यानंतर थोडं आलं आणि एक 4 पाकळ्या लसणीच्या घेतल्यात. आणि आता हे आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया. तर बघा, मी इथे टोमॅटो आणि खोबऱ्याची पेस्ट करून घेतली आहे. छोलेसुद्धा आपले छान शिजलेत. बघा, तुम्हाला दाखवते मी आपले छोले किती छान शिजलेत ते. हे बघा किती सुंदर शिजलेत छोले. तर आता आपण याची फोडणी तयार करूया. तर कढईमध्ये मी ते तेल घेतले, तेल थोडं जास्त घेतले. त्यामध्ये ना आता आपल्याला थोडेसे खडे मसाले ॲड करायचे आहेत, ज्यामध्ये मी तमालपत्र, थोडी दालचिनी, थोडा लवंगा आणि एक 3 ते 4 काळी मिरीचे दाणे घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे थोडं जिरं. तर इथे मी एक छोटा चमचा भरून जिरं घेतले आणि थोडासा हिंग टाकायचा आहे आपल्याला याच्यामध्ये. याच्यामध्ये मी आता 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत, तर ते आपण ॲड करूया. आणि कांदा जो आहे ना, तो थोडा मऊ होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. थोडासा त्याचा कलर पण चेंज होतो. तर थोडा वेळ आपण कांदा जो आहे तो परतून घेऊया. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला आपण केलेलं जे वाटण आहे ते ॲड करायचे. तर बघा, आपला कांदा छान शिजला आहे. तर इथे मी मगाशी आपण जे वाटण तयार केलं ते टाकून घेते. आणि आता वाटण जे आहे ते कांद्यामध्ये छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं. इथे हे जे वाटण आहे ते छान तेल सुटेपर्यंत परतलं म्हणजे मग आपल्याला छोल्यांना ना छान टेस्ट येते. म्हणून थोडं हे परतून घेऊया आपण. बघा, छान ह्याला तेल सुटले. आता याच्यामध्ये आपण सुके मसाले ॲड करूया. तर सुक्या मसाल्यामध्ये मी इथे पहिली घेतली हळद, त्यानंतर आपण टाकणार आहोत लाल मिरची पावडर. साधारण 2 छोटे चमचे मी इथे लाल मिरची पावडर ॲड केली आहे. त्यानंतर 1 चमचा आपण टाकणार आहोत किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा मी इथे टाकते आहे थोडासा गरम मसाला. आणि हे छान मसाले जे आहेत ते आपण परतून घेऊया आपल्या आपल्या कांदा आणि टोमॅटोच्या मिश्रणात. मसाले छान परतले की मग आपण जे छोले शिजवून ठेवलेत ते आपण याच्यात ॲड करायचे. यातले ना मी थोडेसे छोले बाजूला पण काढून ठेवलेत, 1 चमचाभर. बाकीचे छोले मी याच्यात ॲड करते. आणि आता आपण हे छान परतून घेऊया. बघा, छोले चांगले मी याच्यामध्ये परतून घेते. मी त्याला मसाले छान लागतील छोल्याला. आणि मग अशी तुम्हाला म्हटलं मी 1 चमचाभर छोले बाजूला काढलेत. तर ते जे आहेत ना ते आता आपण असे हाताने छान त्याला मॅश करून घेऊया. छोले इतके सुंदर शिजलेत की ते पटापट मॅश होत आहेत. तर सगळं छोले जे आहेत ते मी असे हाताने मॅश करून घेते. आणि मग आपण ते आपल्या भाजीमध्ये ॲड करणार आहोत, म्हणजे आपल्या छोलेला छान थिकनेस येईल आणि टेस्ट पण खूप छान लागते. आता हे जे आहे ते आपण आपल्या भाजीमध्ये ॲड करून घेऊया. बघा, आणि मग आपण छान याला मिक्स करून याच्यामध्ये थोडं पाणी मी ॲड करणार आहे. आता पाणी आपल्याला जसं भाजीचा रस हवा आहे त्या पद्धतीने आपण याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. बघा, छान आपण त्यात मला जितकं रस पाहिजे तेवढं मी पाणी याच्यामध्ये ॲड करून घेतलं आहे. आणि थोडं मिक्स करून घेऊया. मगाशी छोले शिजताना आपण याच्यामध्ये थोडे मीठ टाकलं होतं. आता कांदा टोमॅटोच्या हिशोबाने थोडं मीठ मी याच्यात ॲड करते परत.
आणि चवीसाठी थोडी साखर ॲड करते. आता याला छान उकळी येऊ द्यायची आपल्याला. बघा आपल्याला छोल्यांना छान कट पण आलं आहे आणि छान छोले आपले शिजलेले आहेतच, पण आपला रस जो आहे तो पण छान शिजला आहे. एक थोड्या वेळाला एक 5 ते 6 मिनटाला उकळू द्यायचे छान, म्हणजे मग आपले मसाले पण त्यात छान शिजतील आणि छोलेला आपले छान टेस्ट येईल. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर मी इथे ॲड करते आणि बस आपले हे छोले जे आहेत ते तयार आहेत. बघा किती सुंदर आपले छोले तयार झालेत. आता छोल्यांसोबत खायला मी इथे भटुरे करते. तर त्यासाठी मी इथे अर्धा मैदा आणि अर्धी मी कणिक घेतली आहे. तुम्हाला हवे तर तुम्ही पूर्ण मैद्याचे सुद्धा करू शकता. त्यामध्ये थोडं मी मीठ टाकलं आहे, चमचाभर साखर इथे ॲड करते आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडं दही टाकणार आहोत. एक छोटी वाटी भरून मी इथे दही ॲड केले. आता दही जे आहे ते आपण हे मैदा आणि गव्हाच्या पीठ जे घेतले त्याला आपण छान चोळून घेऊया, म्हणजे सगळीकडे लागेल. बघा आणि आता आहे ना त्यात थोडं थोडं पाणी ॲड करून आपण याची कणिक मळून घ्यायची आहे. कणिक चपातीला जे आपण कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडी घट्ट मळून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या पुऱ्या ज्या आहेत भटुरे जे आहेत ते छान होतील, फुगतील चांगले. बघा थोडी घट्ट कणिक भिजवून घेतली मी ते आणि छोटे छोटे आता गोळे करून आपण त्याच्या पुऱ्या लाटून घेऊया. पुऱ्या लाटताना मी सुकं पीठ इथे वापरलं नाही आहे. गरज लागलीच तर तेलाचा हात लावायचा आहे, कारण सुकं पीठ जर आपण पुऱ्यांना लावलं तर तेलात तळताना ते पीठ जे आहे ते सगळं तेलात उतरतं आणि करपून जातं. म्हणून तर अशा पद्धतीने ना मी सगळ्या ज्या पुऱ्या आहेत त्या लाटून घेतल्यात. तेल बघा मी कढईत छान गरम करून घेतले, कडकडीत तापलेलं पाहिजे तेल, आणि मग एक एक पुरी याच्यात टाकून आपल्याला ती तळून घ्यायची. पुरी तळताना पण सारखी अलटून पलटून नाही तळायचे, एका बाजूने तळायची, मग दुसऱ्या बाजूला झाली की तिकडून तळून झाली दुसरी बाजू की लगेच बाहेर काढायची. जर आपण आलटून पालटून पुरी तळली ना तर त्या पुऱ्या तेलकट होतात. म्हणून जास्त वेळ त्या आलटीपलटी नाही करायच्यात पुऱ्या, एकदा इकडे आणि एकदा तिकडे, बस आपली पुरी तयार होते. बघा अशा पद्धतीनेच आहे ना मी सगळ्या ज्या पुऱ्या आहेत त्या तळून घेते. आता चमच्याने आहे ना त्याच्यावर तेल टाकत राहिलं की आपली पुरी छान फुलून येते. बघा आपले जे भटुरे आहेत ते पण आता तयार झालेत. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.